कल्याण में स्वर्गीय आनंद ये फ्लाईओवर कल से रिपेयरिंग के काम के चलते पूरी तरह से बंद किया गया। पुल बंद होने के दौरान ट्रैफिक को डाइवर्ट कर दिया गया और लोगों ने दूसरे रास्ते का इस्तेमाल करने की अपील की। असिस्टेंट कमिश्नर ऑफ पुलिस किरण बवलकर ने अपील की है कि पुलिस एडमिनिस्ट्रेशन के ड्राइवरों से कहा गया कि भीड़ से बचने के लिए सिर्फ तय रास्तों पर ही चले और रिपेयरिंग का काम जल्द से जल्द पूरा करने की कोशिश की जाएगी। पावसाळ्यानिमित्त अनेक ब्रिजला रस्त्यांना खड्डे पडले होते आणि त्यांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानुसार महानगरपालिकेने नुकतीच एक ऑर्डर काढली होती की वालधुनी ब्रिज, त्यानंतर स्वर्गीय आनंदगे ब्रिज आणि तिसरा कैलासवासी प्रल्हाद शिंदे ब्रिज, या 3 ब्रिजचं वर्क ऑर्डर काढल्याने त्यामध्ये सर्वच ब्रिजचं काम करायचं आहे। आणि त्या अनुषंगाने प्रथम आपण स्वर्गीय आनंदगे ब्रिज यांच्या जो उड्डाण ब्रिज आहे त्या ब्रिजकडनं तो आपण 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत पूर्णपणे बंद ठेवून त्या कामाची सुरुवात करणार आहोत। तर तो 3 ठिकाणी त्याचं बंद आहे। तर पहिला आहे कल्याण पूर्वेकडनं जो सम्राट चौक येथे वळण घेण्यास प्रवेश बंद करण्यात आलाय आणि तो सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शांतीनगर उल्हासनगर येथून उजवीकडे वळून श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी सदर वाहन चालक जातील। त्याच्यानंतर पश्चिमेकडून जाणाऱ्या सर्व वाहनांना आनंद ब्रिज बंद करण्यात आलेला, स्वर्गीय आनंदी ब्रिज बंद करण्यात आलेला आहे। ती वाहने सरळ पुणे लिंक रोडनी चक्की नाक्या मार्गे पुणे लिंक रोडनी श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी जातील। आणि तिसरा जो आहे उल्हासनगर शहरातून सम्राट चौक मार्गे स्वर्गीय आनंदगे ब्रिजवरून जाणारी जी वाहने आहेत ती सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात आलेली आहेत। तर ती देखील वाहने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर येथून डावीकडे वळून घेऊन श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी जातील। असे 3 ठिकाणी त्याचं डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे। आणि आतापर्यंत नागरिकांनी शार्ड ब्रिजचं काम करत असताना जसं सहकार्य केलं तसंच जनतेचं सहकार्य या ब्रिजच्या दुरुस्तीच्या वेळेस देखील संयमपूर्वक द्यावं अशी मी सर्व नागरिकांना, स्थानिक नागरिकांना आणि जे वाहन चालक आहेत त्यांना मी नम्र आवाहन करतो। आणि याबाबत हे आदेश आमचे माननीय DCP सर यांनी आदेश काढलेले आहेत, ते मी आज प्रेस समोर पारित करीत आहे।